नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तांदळाची पापड। तांदळाच्या पिठाची एवढी सोपी पापड तुम्ही कुठेच बघितले नसेल। करण्याची पद्धतही सोपी आहे आणि करणेही सोपे आहे। फक्त 10 मिनिटात हे आपले पापड रेडी होतात आणि हो, न लाटायची गरज आहे न जास्त मेहनत घेण्याची गरज आहे। बघा, तेलात टाकल्यावर कढईभर फुलणारा आपला हा पापड तयार होतो लगेच आणि पद्धतही एवढी सोपी आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही याच पद्धतीने हे पापड बनवणार। तर चला सुरू करूया। खिचे पापड बनवण्यासाठी सर्वात अगोदर तांदूळ हा जाड असला पाहिजे। मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही दुकानातला सुद्धा तांदूळ घेतला चालतो, पण फक्त तो जाड पाहिजे। तो व्यवस्थित अगोदर वॉश करून घ्यायचा आहे आणि मग अशा पद्धतीने तो वाळत घालायचा आहे आणि घरातच उन्हात तो वाळत घालायचा नाही, घरातच फॅन खाली तो वाळवायचा आणि याची मस्त अशी पावडर करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने प्रमाणासहित पापड जर बनवले तर कोणतीही चुकी होण्याची यामध्ये शक्यता नसते, त्यामुळे मी तुम्हाला इथे प्रमाण सुद्धा सांगणार आहे। सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे आणि एका भांड्यात मी इथे 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्येच आपण हे 1 वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि त्याची मस्त असं बॅटर तयार करून घेणार आहोत। बरेच वेळा गरम पाण्यात आपण जेव्हा हे पीठ टाकतो तेव्हा त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते, परंतु अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे पीठ बनवाल तेव्हा त्यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाही आणि पापड सुद्धा आपले परफेक्ट होतात। त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला हे अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यात आपल्याला पाणी हे उकळायला ठेवून द्यायचं आहे। जेव्हा सुरुवातीलाच हे अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलं त्यामध्ये कोणत्याच गुठळ्या होत नाही आणि व्यवस्थित बॅटर आपलं रेडी होतं। बघा, आपलं बॅटर हे आता रेडी झालेलं आहे। एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 7 वाट्या पाणी टाकणार आहे। 9 वाट्याचं हे प्रमाण आहे, म्हणजे 1 वाटी मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी मी 9 वाट्या या पाणी घेतलेलं आहे। यानुसार तुम्ही प्रमाण घेतलं तर हे तांदूळाचे पापड आपले चुकत नाही आणि व्यवस्थित आपले पापड हे परफेक्टली रेडी होतात। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का नाही? चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि हो, हे पापड तुम्ही नक्की करून बघा। आता बघा, पाणी आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता हे बॅटर टाकून घेऊया। जेव्हा हा गरम पाण्यात जेव्हा आपण डायरेक्ट पीठ टाकतो तेव्हा त्यामध्ये गुठळे होतात आणि बरेच वेळा आपल्याला ते हलवतच बसावं लागतं। त्यामुळे बघा, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे बॅटर यामध्ये टाकणार त्यामध्ये गुठळ्या पण होत नाही आणि परफेक्टली आपले बॅटर हे रेडी होतं। आता हे बॅटर अशाच पद्धतीने यामध्ये टाकत राहायचं आहे आणि हलवत राहायचं आहे। यामध्ये जराशा सुद्धा गुठळ्या होत नाही आणि पाणी सुद्धा खूप उकळू द्यायचं नाही, साध्या कोमट पाण्यातच हे बॅटर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता हे बॅटर सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला आणि हळूहळू बघा 5 मिनिटातच आपलं हे पीठ रेडी होतं। खिचे पापड करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। यामध्ये तुम्ही साधे प्लेन व्हाईट पापड सुद्धा बनवू शकता। यामध्ये जर तुम्हाला काही इन्ग्रेडियंट टाकायचे असेल तर तुम्ही यामध्ये इन्ग्रेडियंट सुद्धा टाकू शकता। आता बघा, बॅटर हे थोडं घट्ट होत आलेलं आहे, यामध्ये आपण आता मीठ टाकूया। तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, तर मिठाचं प्रमाण सुद्धा हे कमीच ठेवायचं आहे। जर तुम्ही मीठ जास्त टाकलं तर हे पापड वाळल्यानंतर खारट लागतात, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवा। जर तुम्हाला यामध्ये गरजच वाटली तर अर्धी वाटी तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता आणि नाही वाटली तर नाही टाकायची, तर काहीच टाकायची गरज नाही, कारण 9 वाट्याचं प्रमाण हे परफेक्टली मी इथे घेतलेलं आहे। 1 वाटी तांदूळाच्या पिठासाठी 9 वाटी पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे। तर यामध्येच आपल्याला लाल मिरच्याची भुकटी टाकायची आहे, जिरे पावडर टाकायची आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता, तुम्हाला जे इन्ग्रेडियंट यामध्ये टाकायचे असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता, म्हणजे पापड दिसायला सुद्धा खूप छान दिसतो। आता हे बॅटर कोमट झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याचे पापड टाकून घ्यायचे आहे। बघा, पापड करण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे। भाजी वाढायच्या चमच्याने अशा पद्धतीने त्यामध्ये बॅटर घेऊन मागच्या साईडने हे फिरून घ्यायचं आहे। बघा, पापड हा काही सेकंदमध्येच तयार होतो आणि बघा, पापड करायला सुद्धा काहीच वेळ लागला नाही, 10 मिनिटात हे आपले पापड रेडी होतात। आणि हे पापड टाकताना सुद्धा हे जाडच टाकायचे आहे, खूप जर पातळ तुम्ही टाकले तर ते खूपच पातळ होतात आणि काढताना सुद्धा हे पापड मोडतात, त्यामुळे टाकताना सुद्धा हे पापड हे खूप जाड टाकायचे आहे, म्हणजे केल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे पापड आपले रेडी होतात। जर तुम्ही खूपच पातळ हे बॅटर टाकलं तर ते खूप पातळ होतात आणि पापड हे तुटतात, त्यामुळे ते बॅटर जाडच टाकायचं आहे आपल्याला। हे पापड जाड टाकल्यानंतर हे लगेचच पापड उन्हात वाळल्यानंतर लगेचच निघतात। 2 दिवस मस्त हे पापड वाळू द्यायचे आहे आणि वर्षभर तुम्ही हे पापड खाऊ शकता। बघा, तेलात तळल्यानंतर मस्त पापड आपला रेडी झालेला आहे। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा।